नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण खमंग आणि खुसखुशीत तिळगुळाच्या वड्या बघणार आहोत। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। एक वाटी तीळ घेतलेले, पाऊण वाटी गूळ घेतलाय, थोडेसे शेंगदाणे घेतले। आता आपण सगळ्यात आधी तीळ भाजून घेऊ। गॅसवरती मी पॅन गरम होण्यासाठी ठेवला, आपण तीळ घालून घेऊ। तीळ भाजून झालेले आहेत, आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। ह्याच पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊ। 2-3 मिनिट शेंगदाणे आपण चांगले भाजून घेऊ। शेंगदाणे आपण चांगले खरपूस भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती। शेंगदाणे आपले खरपूस भाजून झालेत, आता आपण काढून घेऊ। तीळ आणि शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेतलं। तर आपण याच्यामधले थोडेसे तीळ बाजूला ठेवू आणि बाकीचं आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटण करून घेऊ। तीळ आणि शेंगदाणे आपण असं बारीक वाटण करून घेतलेलं। तर या पॅनमध्ये आपण पाऊण वाटी गूळ घेतला, तो घालून घेऊ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे गूळ वितळण्यासाठी। गूळ चांगला आपण उकळवून घेऊया। गूळ आपला चांगला वितळला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊ। तर साधारणतः मी 1 चमचा तूप घातलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। गुळाच्या पाकाला बघा छान असा बुडबुडे आलेत। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आता हे पूड तयार करून घेतलंय ते घालणार आहोत आपण। मिक्स करून घेऊया चांगलं। साईडला काढून ठेवलेलं पण ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। ह्या प्लेटमध्ये आपल्याला काढायचं, त्या प्लेटमध्ये आपण तूप लावून घेतलं। तर हे सर्व मिश्रण मी ह्याच्यामध्ये काढून घेते। सर्व मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतलं। आता त्याला आपण सेट करून घेऊया। तर मी इथं डब्याने करते। तर इथं आपण हे सर्व सेट करून घेतलेलं। आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया। हे आता आपण 10 मिनिटासाठी असंच थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। त्याच्यानंतर मी तुम्हाला वड्या कशा झाल्यात ते दाखवते। तर बघू शकता, इथं आपल्या तिळाच्या वड्या तयार आहेत। खमंग आणि खुसखुशीत या तिळाच्या वड्या तुम्ही पण ट्राय करा आणि आवडल्यात लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।